समुद्रात कधी काय होईल हे सांगता येत नाही. अथांग सागरात चुकूनही काही अघटित घडलं, की शेकडो फूट खोल असलेलं पाणी सगळ्यांनाच गिळून घेतं. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली. मॉर्निंग मेडस नावाच्या एका मालवाहू जहाजाला थेट जलसमाधी मिळाली. विशेष म्हणजे या कार्गो जहाजात तब्बल 3000 कार होत्या. या सर्व कार समुद्राच्या पाण्यात बुडाल्यात. नेमकं घडलं काय तर मॉर्निंग मिडास नावाच्या कार्गो शिपला आठवड्याभरापूर्वी भर समुद्रात आग लागली होती. या दुर्घटनेमुळे जलवाहतूक क्षेत्राला मोठा धक्का बसला. या जहाजावर तब्बल 3000 नवा-कोऱ्या कारची वाहतूक केली जात होती. या कारमध्ये 70 इलेक्ट्रिक व्हेइकल, 680 हायब्रिड कार होत्या. हे महाकाय जहाज चीनहून निघालं होतं ते मेक्सिकोला जात होतं. मात्र मध्येच प्रशांत महासागरात असताना या जहाजाला अचानक आग लागली. ही आग विझवण्याचा प्रयत्न केला जात होता, पण ती विझवण्यात यश आले नाही. परिणामी हे आता समुद्रात बुडून गेले. ही दुर्घटना अलास्का येथे अलेउतियन द्वीपसमूहाजवळ घडली. या मोहिमेत एकूण 22 क्रू मेंबर्सना वाचवण्यात यश आले. जवळून जाणाऱ्या एका व्यापारी जहाजाने त्यांना सुरक्षितपणे वर काढले.